देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राला उत्तमोत्तम राज्यपालांची एक परंपरा लाभली आहे. यापैकी बहुतेक सर्वांनीच आपल्या विविध क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा वापर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केल्याचे लक्षात येते. स्वातंत्र्योत्तर काळात राजा महाराज सिंग हे तत्कालीन बॉम्बे स्टेटचे पहिले राज्यपाल होते. त्यानंतर सर गिरजाशंकर बाजपाई, डॉक्टर हरेकृष्ण मेहताब, श्रीप्रकाश, डॉक्टर सुब्बारायन, श्रीमती विजयालक्ष्मी, डॉक्टर पी.व्ही. चेरियन, नवाब अली यावर जंग, सादिक अली, एअर चीफ मार्शल निवृत्त ओ.पी. मेहरा, एअर चीफ मार्शल निवृत्त इद्रिस हसन लतीफ, कोना प्रभाकर राव, डॉक्टर शंकर दयाल शर्मा, कासू ब्रह्मानंद रेड्डी, सी. सुब्रमण्यम, डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर, मोहम्मद फजल, एस.एम. कृष्णा, एस.सी. जमीर, शंकर नारायणन, चे. विद्यासागर राव, सिंग कोश्यारी आणि आता आलेले रमेश बैस अशा विविध क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींनी राज्याचे राज्यपालपद भूषवले आहे. राज्याच्या 50 वर्षांच्या इतिहासात शासन व राज्यपाल या संस्थांमध्ये क्वचितच विसंवाद झाल्याचे दिसते. याचे श्रेय प्रामुख्याने राज्याचे प्रगल्भ राजकीय नेतृत्व व संसदीय लोकशाहीप्रती लोकप्रतिनिधींची निष्ठा याला जाते. मात्र त्यासोबतच मोठे श्रेय राज्यपाल पदावरील व्यक्तींना देखील द्यायलाच हवे. मात्र भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेले मतभेद म्हणजे अगदी टोकाला गेलेले मतभेद सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी श्रीप्रकाश हे राज्याचे राज्यपाल होते. श्रीप्रकाश बदलून गेल्यानंतर महाराष्ट्रात आलेले डॉक्टर परमशिव सुब्बारायन एक ज्येष्ठ संसदपटू होते. मद्रास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले होते. पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते वाहतूक व दळणवळण मंत्री होते. डॉक्टर सुब्बारायन यांना खेळामध्ये विशेष रुची होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते BCCIचे अध्यक्ष देखील होते. राज्यपाल असतानाच गंभीर आजाराने त्यांचे निधन झाले. डॉक्टर सुब्बारायन यांच्या आकस्मिक निधनानंतर पंडित नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित राज्यपालपदी विराजमान झाल्या. विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष देखील होत्या. डॉक्टर पी.व्ही. चेरियन हे देशातील अग्रणी कान नाक घसा तज्ज्ञ होते. तामिळनाडू सरकारचे ते सर्जन जनरल देखील होते. विजयालक्ष्मी पंडित यांच्यानंतर डॉक्टर पी.व्ही. चेरियन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. चेरियन यांच्यानंतर नवाब अली यावर जंग यांची राज्याच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. राज्याच्या ऑल टाईम ग्रेट राज्यपालांपैकी असलेले नवाब अली यावर जंग हे उत्कृष्ट प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ व थोर राजनीतिज्ञ होते. अली यावर जंग यांच्या राज्यपालपदाची 6 वर्ष हा उच्च शिक्षण क्षेत्राकरता सुवर्णकाळ म्हणावा लागेल. त्यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी असलेले स्वतंत्र कायदे संपुष्टात येऊन एक संयुक्त कायदा 1974 अस्तित्वात आला. या सामायिक कायद्यामुळे विद्यापीठांचे अध्यादेश व परिनियमांमध्ये सुसूत्रता आली. विद्यापीठांचे कुलगुरू व राज्य शासनातील महत्त्वपूर्ण दुव्याची भूमिका त्यांनी पार पाडली. अली यावर जंग यांच्या कार्यकाळात राज्याने सर्वाधिक भीषण दुष्काळ अनुभवला. या कालावधीत त्यांनी दुष्काळी भागात दौरे केले व दुष्काळ निवारण उपाययोजनांचा नियमितपणे आढावा घेतला. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अली यावर जंग यांच्याप्रती नितांत आदर होता. अली यावर जंग यांच्या निधनानंतर सादिक अली हे ज्येष्ठ गांधीवादी नेते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. आणीबाणी उठवल्यानंतर लगेचच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता सरकार सत्तेत आले आणि जनता सरकारने सादिक अली यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक केली. 1980च्या सुरुवातीला इंदिरा गांधी पुनश्च सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शरद पवार यांचे पुलोद सरकार त्यांनी तडकाफडकी बरखास्त केले. राज्यात 17 फेब्रुवारी ते 9 जून 1980 या कालावधीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या काळात राज्यपाल असलेले सादिक अली मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बसून कामकाज पाहत. 9 जून 1980 रोजी बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली. सादिक अली यांच्यानंतर एअर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. विद्यापीठ सिनेटच्या बैठकांमध्ये स्वतः उपस्थित राहून अध्यक्षपद भूषवणारे ते एकमात्र राज्यपाल होते. अवघ्या 2 वर्षाच्या कार्यकाळात मेहरा यांनी राज्यात अनेक दौरे केले व लोकांच्या समस्या राजकीय नेतृत्वाच्या निदर्शनास आणल्या. महाराष्ट्रातून ते राजस्थानच्या राज्यपालपदावर बदलून गेले. मुंबई येथे स्वतंत्र विमानतळ करावे अशी सूचना ओ.पी. मेहरा यांनी तब्बल 30 वर्षांपूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यावरून त्यांची मुंबई विकासाबाबतची दूरदृष्टी दिसून येते. मेहरा यांच्या बदलीनंतर एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. लतीफ यांच्या बदलीनंतर आलेले कोना प्रभाकर राव केवळ 8 महिने राज्यपालपदी होते. गरजू लोकांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. मुंबईतील वास्तव्यात त्यांनी कर्नाटक व हिंदुस्थानी शैलीतील श्रेष्ठ गायक डॉक्टर बालमुरली कृष्ण व पंडित भीमसेन जोशी यांना एका व्यासपीठावर आणून संगीतातून राष्ट्रीय एकात्मतेकडे ही संकल्पना मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कन्येला गुणवार देण्याची कुलगुरूंना सूचना केल्याच्या आरोपावरून कोना प्रभाकर राव यांना राजीनामा द्यावा लागला होता.
कोना प्रभाकर राव यांच्यानंतर डॉक्टर शंकरदयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांनी महाराष्ट्रात 17 महिने घालवल्यानंतर त्यांचे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली व कालांतराने ते देशाचे राष्ट्रपती झाले. डॉक्टर शर्मा दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्या जागी आलेले कासू ब्रह्मानंद रेड्डी स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते व भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांनी जवळजवळ 3 वर्ष कारावास भोगला होता. महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाने त्यांच्या सूचनांचा नेहमीच आदर केला. ब्रह्मानंद रेड्डी यांच्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते सी सुब्रमण्यम यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील मुक्कामात सुब्रमण्यम यांनी कृषी क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी प्रयत्न केले. दुष्काळी ग्रामीण भागाचे एरियल मॅपिंग करण्याची महत्त्वाची सूचना त्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या समस्याबाबत ते कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी वेळोवेळी चर्चा करीत व त्या दृष्टीने संशोधन करण्याच्या सूचना देत. गोव्यात वैज्ञानिकांच्या एका चर्चासत्रात संबोधित करताना सुब्रमण्यम यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याची बातमी एका इंग्रजी दैनिकाच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध केली. वस्तुस्थिती वेगळी असून देखील सुब्रमण्यम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सी सुब्रमण्यम यांच्यानंतर डॉक्टर PC अलेक्झांडर यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. आपल्या निपक्षपाती वर्तनातून 9.5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय घटनेतील राज्यपालपदाची तसेच राजभवनाची प्रतिष्ठा वाढवीत भावी राज्यपालांसाठी मानक प्रस्थापित केले. अलेक्झांडर महाराष्ट्रात आले तेव्हा मुंबईत बाबरी मशीद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर दंगल सुरू होती. पदाचा कार्यभार घेतल्यानंतर लगेचच त्यांनी दंगलग्रस्त भागांना भेट देऊन दंगल पीडितांना दिलासा दिला. त्याच वर्षी लातूर व उस्मानाबाद येथे 30 सप्टेंबर रोजी भूकंप होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाले होते. भूकंपग्रस्त लोकांच्या पुनर्वसनाचा त्यांनी व्यक्तिशः पाठपुरावा केला. अलेक्झांडर यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात 2 सत्तांतरे झाली. 1995च्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. डॉक्टर PC अलेक्झांडर निष्पक्ष आचरणामुळे बाळासाहेब ठाकरे व वाजपेयी अडवाणी यांचा देखील विश्वास त्यांनी संपादन केला होता. त्यामुळेच 1998 साली राज्यपालपदाची पहिली 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यासह केंद्रातील सत्ताधारी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या अनुकूलतेमुळे त्यांना सलग 5 वर्षांची दुसरी मुदतवाढ मिळाली. वाजपेयी यांनी कालांतराने डॉक्टर अलेक्झांडर केवळ राज्यपालच नव्हे तर राजगुरू आहेत असे गौरवपूर्ण उद्गार काढले होते. डॉक्टर PC अलेक्झांडर या करड्या शिस्तीच्या राज्यपालांनंतर महाराष्ट्रात गोव्याच्या राज्यपालपदावरून बदलून आलेले राज्यपाल मोहम्मद फजल ही एक मुलखावेगळी परंतु असामान्य व्यक्ती होती. विपणन व व्यवस्थापन क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या फजल यांना प्रोटोकॉल वगैरे सारख्या छोट्या मोठ्या गोष्टींचे वावडे होते. आपल्या उन्यापुऱ्या 2 वर्षांच्या काळात फजल यांनी राज्याच्या 35 पैकी 33 जिल्ह्यांचा दौरा केला. आपल्या हिंदू धर्मावरील प्रेम प्रदर्शित करायला फजल यांना आवडायचे. नाशिक येथे भरलेल्या कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना 18-19 पिढ्यांपूर्वी आपले पूर्वज हिंदूच होते, त्यामुळे कुंभमेळ्यात स्नान करण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही असे त्यांनी सांगितले. PC अलेक्झांडर यांच्यानंतर SM कृष्णा हे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. SM कृष्णा यांनी शपथविधीनंतर हुतात्मा चौकात जाऊन स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून आपण महाराष्ट्र विरोधी नसल्याचे दाखवून दिले. यामागचे कारण म्हणजे जेव्हा SM कृष्णा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक होणार अशी बातमी आली तेव्हा शिवसेनेने कर्नाटक सीमा प्रश्नावर कृष्णा यांनी पूर्वी घेतलेल्या कथित महाराष्ट्र विरोधी भूमिकेवरून त्यांच्या आगमनाला आपला विरोध दर्शवला. मात्र कृष्णा शपथ घेण्याच्या 1 दिवस आधीच ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी कृष्णा यांची राजभवन येथे भेट घेऊन शिवसेनेचा विरोध मावळला असल्याचे सूचित केले होते. कृष्णा यांना शास्त्रीय संगीताची, विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीताची फार आवड होती. पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे तर ते भक्त होते. राजभवनात देखील कृष्णा यांनी गाण्याच्या मैफली आयोजित केल्या. अनेकदा कुठलाही लवाजमा न घेता पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत. SM कृष्णा यांच्यानंतर सेन यांगबा चुप्तोसी जमीर म्हणजेच MC जमीर यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. आपल्याकडे जसा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेच्या वेळेस शपथविधी केला होता, अगदी तसाच काहीसा प्रकार SC जमीर यांनी गोव्यात राज्यपाल असताना केला होता. 2005 त्यांनी मनोहर पर्रीकर प्रणीत भाजप सरकार बरखास्त करून प्रतापसिंह राणे यांचे सरकार स्थापन करून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकला होता. त्यावरून जमीर यांच्या वर्तनावर सर्वत्र टीका झाली होती. जमीर यांच्यानंतर K. शंकरनारायणन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. घटनेच्या अनुच्छेद 371(2) अंतर्गत महाराष्ट्रातील वैधानिक विकास मंडळासंदर्भात प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्यपाल शंकरनारायण यांनी मागास भागांना विकास प्रक्रियेत यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न केला.
मागास भागांना दिलेला निधी इतरत्र वळवण्यात येऊ नये याबाबत त्यांची भूमिका आग्रही राहिली होती. के. शंकरनारायणन यांच्यानंतर चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. विद्यासागर राव लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. विज्ञान स्नातक झाल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. चे. विद्यासागर राव यांच्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या कोश्यारी यांना आणीबाणीला विरोध केल्यामुळे 1975 ते 1977 या कालावधीत तुरुंगवास भोगावा लागला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच त्यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली होती. भगतसिंह कोश्यारी यांचा कार्यकाळ फारच वादग्रस्त ठरला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या मविया सरकारबरोबर त्यांचे सतत खटके उडत. त्यांनी अनेकदा अत्यंत कठोर भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवली होती. उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना तशाच पद्धतीने उत्तरे दिली होती. मवियातील सर्व नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सतत चौफेर टीका करीत असत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याच काळात 12 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या काळात राष्ट्रपती राजवट लागली होती. श्री कोश्यारी यांच्या काळात राजभवन येथील ब्रिटिशकालीन भुयारामध्ये क्रांतिगाथा हे स्वातंत्र्य सम्रातील क्रांतिकारकांचे दालन तयार करण्यात आले. तसेच नवा दरबार हॉल सभागृह व जलभूषण ही राज्यपालांचे निवासस्थान असलेली इमारत बांधून पूर्ण झाली. 17 फेब्रुवारी 2023 रोजी भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतलेले रमेश बैस पूर्वीचे मध्य प्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. 5 दशकांच्या प्रदीर्घ प्रवासात रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. एकूण 7 वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. राज्यपाल बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे.